तर नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग ह्या आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकता की ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या मी रेडी करून घेतलेल्या आहेत। आता याला मला काय करायचं आहे, लेस लावायची आहे किंवा जी रेडीमेड लेस आलेली होती ब्लाउजमध्ये ती मला याला अटॅच करायची। आता ही जी लेस आहे ती मी बाजूला काढून घेतलेली आहे। कारण असं आहे बाजूला काढून घेण्याचं कारण की ही लेस खूप कमी होती। आता कमी लेस असल्यावरती आपल्या एवढ्या मोठ्या स्लीवचा जो दंडगेर आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला लावायची आहे। तर मी ह्या लेस आहे ती कट करून घेतलेली आहे। दोन्ही बाजूने मी जास्तीचा कपडा ठेवून घेतलेला आहे। आता हा जो जास्तीचा कपडा आहे त्याच्या आपल्याला टिप मारायची। आता ही टिप मारताना कशा पद्धतीने मारायची ते आता आपण पाहूयात। तर जो खालचा दंडगेर आहे तिथं आपल्याला काय करायचं, पूर्ण जी दंडगेराला ही लेस आहे किंवा ही आपण इथं ही आपली जी काय म्हणतात ही पट्टी आलेली आहे किंवा ही कमरेला पण अशाच पद्धतीची आहे आणि स्लीव्जला पण ह्याच पद्धतीची डिझाईन आलेली, बरोबर की नाही। आता ही डिझाईनसाठी मी ह्या पद्धतीने काय करते, टिप मारून घेते जेणेकरून व्यवस्थितरित्या आपल्याला याची एक लेस तयार होईल। आता ही लेस थोडीशी आपण पाहून घ्यायची आहे बरोबर रेषेत आलेली आहे की नाही। आणि ज्यावेळेस मी ब्लाऊज पीस कटिंग केला त्यावेळेस सुद्धा ही लेस थोडी तिरकी होती। तर आता मी काय केलं, हे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी ही लेस तयार करून घेणार आहे। आता दुसऱ्या बाजूने मी थोडी जास्तीचं कमी फोल्ड करून घेणार आहे कारण की आपली ही लेस अशी थोडी ब्रॉड पण दिसली पाहिजे त्यासाठी। आणि ही नाजूक आहे की नाही त्याच्यामुळे जो काठ आहे त्या काठाला आपण व्यवस्थित सरळ करून घ्यायचं ह्या पद्धतीने। आता ही दुसरी सुद्धा काठ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता हा काठ मी कसा तयार करून घेतला ते पण पहा। हा तयार करून घेतला ना त्याच पद्धतीने एकदम सेम आहे, फक्त आपली उलटी सुईची बाजू पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची। मैत्रिणींनो, मला तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच होतं की ही लेस ज्यावेळेस आपण स्लीव्ज मी कटिंग केली त्यावेळेस ही लेस होती ती तिरकी होती आणि तिरकी लेस असली तरी काय प्रॉब्लेम नाही, पण ही लेस आहे ती कमी होती। आता आपल्याला दंड घ्यायला ही लेस पुरली पाहिजे त्या पद्धतीने आपण ज्यावेळेस आपण स्लीव्ज घालू त्यावेळेस ती एकदम जी ही लेस आहे किंवा ही आपली रेडीमेड त्यांनी दिलेली आपल्याला ही लेस आहे किंवा त्यांनी ही डिझाईन दिलेली आहे बाहीसाठी, ती कशा पद्धतीने आपण अटॅच करू शकतो। ज्यावेळेस कपडा कमी होत असतो, ज्यावेळेस लेस कमी असते, ही जी डिझाईन असते कमी प्रमाणात आपल्याला दिलेली असते ब्लाऊजवरती। हा ब्लाऊज जेव्हा आपण स्लीव्ज कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, ही लेस सोडून आपल्याला जो बाही आहे तेवढी कटिंग करून घ्यायची। त्यानंतर ही जी लेस तयार करून घेतली त्यानंतर मी काय केलं, मध्ये पुन्हा तिला अटॅच करून घेतलं आणि एक दाब शिलाई देऊन घेतली। आता ही पूर्ण आपली एक लेस तयार झाली किंवा ह्या पद्धतीची मी पट्टी तयार करून घेतली आहे डिझाईनची, बरोबर। तर आता हिचा आपल्याला करायचा आहे मध्य, ह्या पद्धतीने मध्य करायचा। आता आपला जो दंडगेर आहे म्हणजे जी बाही आहे तिचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला, बाहीचा जो मध्य आहे तो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। खडूच्या साहाय्याने दंडगेराच्या बाजूने मध्य करायचा आणि त्या मध्यावर आपल्याला ही जी आपण लेस तयार केलेली आहे, ही जी डिझाईनची पट्टी आहे ती आपल्याला लावून घ्यायची। दोन्ही स्लीव्जला व्यवस्थित मध्य तयार करून घ्यायचं आहे, हे पाहू शकता। आणि त्याचा सेंटर लेसचा आता आपण तयार केली ना तिचा सेंटर घेऊन मग ह्या पद्धतीने आपण खालून स्टिचिंग करून घ्यायचे। पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करायचं कारण की आपल्याला दोन्ही बाजूने त्याला थोडं पाविंच शिलाई देऊन दुमडून घ्यायची आहे पट्टी। ही जी आपण लेस पट्टी तयार केलेली आहे ना ती ह्या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेऊयात। ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या बाजूने सुद्धा शिलाई देऊन घ्यायची आहे, हे पाहू शकता। ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट आपली पाहू शकता ह्या पद्धतीने आपली लेस अटॅच झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये एकदम सरळ रेषेत ती आलेली। त्याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा अटॅच करून घ्यायची। आता इथं थोडा कपडा काय झाला होता, जास्तीचा झाला होता, मी पुन्हा एकदा फोल्ड करून काय करते, शिलाई देऊन घेते। हे पहा या पद्धतीने पुन्हा एकदा पाऊंच शिलाई दुमडून आतल्या बाजूने पट्टी दुमडून मग आपल्याला वरच्या बाजूने काय करायचंय, फोल्ड करून घ्यायची पट्टी आणि पुन्हा वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची।
या पद्धतीने. तर पाहू शकता मैत्रिणी, अशा पद्धतीने आपली ही लेस पण अटॅच झाली आणि आपल्या ब्लाऊजची जी कमी लेस होती ती पण आपण एकदम परफेक्ट पद्धतीने लावून घेतलेली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.